विश्वनाथ भक्तिसार अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। जय जयाजी दिगंबरा आद्य नामे विश्वंभरा। वर्णिता तुझिया गुणसंभारा मती अपूर्व होतसे। वर्णिता तुझिया गुणसंपत्ती वेद भांडारे अपूर्व होती। सहस्रफणी वाहता माथी क्षीण वाचे दावीतसे। पंचानना ऐसे धेंडे परी दो अक्षरी झाले धडे। सरस्वतीचे शिणोनी तोंड करी सांड विलापाची। आठ भार उद्भिज्य देही कमळपत्राते पुरे मही। सप्ताब्धींची अपूर्वशाई तव गुणसार रसज्ञ। ऐसा सर्व गुणज्ञ पुरुष येवोनी बैसला अबद्धमतीस। भक्तिसार ग्रंथ सुधारस स्वये निर्मिला आपणची। तरी मागिले अध्यायी सकळ कथन कानिफा आणि वायुनंदन। युद्धसमयी ऐक्य होऊन सुखसागरा मिळाले। यावरी कानिफा स्त्री देशात गेले श्रीगडमुंड गावात। तेथे भेटोनी मच्छिंद्राते आतिथ्याते भोगिले। भोगिले परी कैसे रीती तेची ऐका येथून श्रोती। मच्छिंद्राचे कामचित्ती एक अर्थी उदेला की कानिफा जाईल स्वदेशात। श्री गोरक्षका करीत श्रुत मग तो धावोनी येईल येथ नेईल माते येथुनी। तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे यासी श्रुत करू नये। अनेक योजूनी उपाय येथे राहता करावा। ऐसी युक्ती रचूनी चित्ती करावे म्हणे आतिथ्य बहुरीती। म्हणोनी बोलावुनी बहुत युक्ती सकळा मच्छिंद्र सांगतसे। या उपरी आणिक योजना करीत की विषयी गोवावा कानिफनाथ। मग हा गदा देशात जाणार नाही सर्वस्वे। चंद्राननी मृगांगवदनी पाठवी तसे शिबिरा लागुनी। परी तो नातळे कामवासनी इंद्रिय दमनी महाराज। म्हणाल तरी त्या कैशा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती। जयांचे नेत्र कटाक्षे होती वेडे पिसे देवादी। जयेचे पाहता मुखमंडन तपी सांडिती तपा कारण। येऊनी मुंगी लुंगी होवोन मागे भ्रमती जपी तपी। जयेचे अधर पोवळ्या परी दिसती दशन डाळिंब बीज गोमटी। गौरवर्ण पिका घाटी ग्रीवा दर्शवी बाहेर। की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा की उडुगणपतीचा द्वितीय ठसा। जयांच्या नखाकृती लेखा चंद्रकोरी मिरवल्या। असो ऐसे स्त्रियांचे वर्ण की भानुची पावला उदयमान। ऐसिया स्त्रिया पाठवोनी स्थान चेतवीती कामासी। परी तो नातळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज। मग म्हणे शिष्य कटकाचा समाज कामासनी गोवावा। ऐसाही यत्न करूनी पाहता कामिनींचा भ्रम झाला वृथा। शिष्य कटकही येईना हाता उपाय काही चालेना। असो ऐसे छळणात एक मास राहिले तेथ। परी कोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले। असो लोटल्या एक मास मग पाचारुनी मच्छिंद्रास म्हणती आज्ञा द्यावी आम्हास
स्वदेशासी जावया. मग अवश्य म्हणोनी मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्य ओपीत. गजवाजी उष्ट्र अमित द्रव्य बहुत दिधले. शिबिरे कनाथा पडपथोर तंबू राहुट्या पृथगाकार. शिबिका मुक्त झालरा छत्र वस्त्राभरणी भरियेले. ऐसी ओपूनी अपार संपत्ती बोळवी तसे मच्छिंद्र जती. एक कोस बोळवोनी नमिती परस्परांसी आदरे. ऐसे बोळवोनी कटक भार स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र. येरी कडे तीर्थवर करीत आला स्वदेशा. सहज आले मुक्कामे मुक्काम लंघूनी स्त्री देश सुगम. पुढे गौड बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्रे हिंडती. परिजया गावी जाय नाथ त्या गावी लोक करीती आतिथ्य. सर्व पाहुनी भक्तिवंत उपचारे मिरवती. इच्छे समसकळ अर्थ पूर्ण होऊनी शिष्य सांप्रदायी होत. म्हणोनी वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्हासे. मग या गावींचे त्या गावी लोक येऊनी नेती सकळ कटक. दाऊनी भक्तिभाव अलौलिक बोडविती पुढारा. ऐसे श्रवण करीत करीत कीर्ती मागे कीर्ती होत. ती सत्कीर्ती हेळा पट्टणात प्रविष्ट झाली जगमुखे. बहुत जनांचे वाचे स्तुती आहा स्वामी ऐसे म्हणती. मग राजांगणी ही कीर्ती हेलावली सेवक मुखे. कीर्ती ऐकुनी नृपनाथ पुढे प्रेरिता झाला दूत. त्या करवी उत्तम वृत्तांत मुनिकटकाचा आणविला. ते सांगती मुनीचा राजयोग. गावोगावी हुनी शिबिरे सुरंग चांग. धावताती घेऊनी मागोमाग स्वामी लागी राहावया. पुढे नाथ ध्वज येऊन शिबिरे चालती त्या मागून. शिष्य कटकासी मागूनी गमन कानिफाचे होतसे. ऐसे मार्गी करिता गमन तो येरीकडे जगन्नाथाहून. गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव भ्रमतसे. तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तरुव्यक्त विपिन. तया विपिनी गजकर्ण नंदन सहज स्थिती भेटला. तेणे पाहिले गोरक्षकासी गोरक्षे पाहिले कानिफासी. दृष्टादृष्टी होता आदेशी एकमेका बोलिले. करुनी स्थिर शिबिकासन खाली उतरला कर्णनंदन. मग भरजरी गालीचा मही पसरून गोरक्षासी बैसविले. आपण बैसे उपसवे नेटी बोले कानिफा वागवटी. नाथ पंथ हा वरदपुटी कोण गुरु लाहिला. हे ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत. वरद पाणी उदयमित्र प्रसन्न झाला तयासी. तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष. परी श्री गुरु कानिफा देहास गुरु कोण मिरवला ते सांगा. ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिफा सांगे जालिंदर कथन. जन्मापासून वर्तमान दत्त कृपा आगळी. ऐसे उभयतांचे भाषण झालिया मिरवले समाधान. म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला. या उपरी कानिफा चित्ती कामना उदेली एका अर्थी. की मच्छिंद्र गुरु गोरक्षा प्रती दत्त वरदे मिरवला.
तरी दत्तकृपेचे अनुसंधान कैसे लाधले विद्यारत्न की कवणरूपी सहज दर्शन जगा माझी मिरवती तरी याचा शोध करावा दावूनी आपुल्या गौरवा ऐसे योजूनी सहज भावा दृष्टी करी भोवताली तो दृष्टी समोर आम्रवन पक्व फळी देखिले सघन तेही पाडाचे पक्वपण शाखा वृक्षी विराजल्या ते पाहता कानिफनाथ म्हणे हे आम्रवन काय शोभत फळेही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत ह्या वृक्षी परी ऐसी फळे सुगम दिसती तरी भक्षण करावे वाटे चित्ती यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणतसे या उपरी बोले कानिफा वचन तोडूनी आणवितो शिष्य धाडून गोरक्ष म्हणे इतुका यत्न कासयासी करावा आता शिष्य आहेत जवळी तोडूनी आणावे त्या करकमळी शिष्य नसता कोणे काळी मग आपण काय करावे तरी आता स्वतः ऐसे करावे गुरुप्रसादे प्रताप मिरवावे फळे तोडून विद्येसी गौरवावे तुष्ट आत्मा करावा ऐसे कानिफा ऐकूनी वचन जरी तुमचे इच्छिते ऐसे मन तरी आताची आणितो तोडून पक्वपणी गुरुकृपे मग कवळूनी भस्म चिमुटी विभक्तास्त्र जपे होटी त्यावरी आकर्षण मंत्रपोटी प्रेरिता झाला युक्तीने विभक्तास आकर्षणी प्रेरिता फेकी भस्म काननी तवती पक्व फळे वृक्षावरूनी पुढे आली सर्वत्र मग ते शिष्य कटकासहित फळे भक्षिती मधुर व्यक्त भक्षिल्या पूर्ण तृप्त क्षाळिले हात जीवनाने ऐसे झालिया पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे मनी म्हणे प्रताप दाविला मजला गुनी कानिफाने आपुला तरी आपण आता यासी दाऊ विद्या चमत्कारासी ऐसा विचार करूनी मानसी कानिफाते बोलतसे म्हणे तुम्ही केला पाहुण चार तरी उत्तरा लागी उत्तर आणिक फळे भक्षू साचार चवी रसने मिरवावे ऐसे ऐकोनी तयाचे वचन म्हणे बोलला ते फार उत्तम तुमच्या शब्दासी करूनी मान स्वीकारावे तैसेची मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र तो लवंग वनींची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा मग ती फळे खात जेठी रसनेसी पडो पाहे मिठी आहा आहा म्हणे शेवटी अमृत सरी दाटले मग ती फळे केलिया भक्षण शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्षतो म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वहिली पुन्हा योजूनी वृक्ष डाहळी पुढे मार्गा गमावे या उपरी कानिफनाथ ऐसा कोण ब्रह्म याचा सुत पुन्हा निर्मोनी मूर्तिमंत जैसे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निस्सीमपणी आहे पवित्र त्यासी हे करणे अघटित विचित्र कदा काळी नसेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न मग ऐसी याची कथा कोण जो महीच मस्तकी करिता धारण तो पर्वताचे ओझे शिणे की
जो अर्क तेजा निवविणार तो पाव कठीण गीने पळे सत्वर हृदयी साठवितो सप्तसागर तो थिल्ल रोदके अटकेना जो बोल काजाचे गंभीर चातुरी बृहस्पती ते मागे सारी तो अजारक्षकाते भिवोनी अंतरी मौन वरील कावाचे जो अपुले प्रतापे करूनी क्षीराब्धी करील गृहवासनी तो तक्रा करिता सदैव सदनी भीक मागेल केउता की चक्षुचे कृपा कटाक्षे पाषाण करी परीस जैसे तो हेमा करिता काय प्रत्यक्ष आराधील धनाढ्या जयाचे वचन वाग्वटी मिरविती सकळ देवांच्या थाटी तो आपल्या मोक्षासाठी आराधीना भूतासी तस्मात ब्रह्म याची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरु कृपेसी मिरवतसे ना तरी मुळीच प्रौढी गुरु मिरवला ज्याच्या कवाडी तयाची दैना कोण फेडी काबाड ओझे वाहितो ऐसे ऐकता कानिफनाथ परमक्षोभला खचितार्थ जैसा पावक आज्य सिंचितार्थ कवळू पाहे ब्रह्मांडा म्हणे हो हो जाणतो तू ते आणि तुझिया गुरु सहित बहुसाधनी प्रतापवंत नरका माझी पचतसे वाचे म्हणविती योगी जन कर्म आचरती नरकपतन सकळ स्त्री राष्ट्र वेष्टून भोग भोगी पापांचा जितेंद्रियत्व दावावे जनी असोनी भोग चित्ती मनी तया भोग वश करोनी मेनिकानाथ होवो निठेला तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी प्राज्ञी ओजा आता ब्रह्मयाते करूनी हीन तेजा ढिसाळ गोष्टी करीतोसी प्रथम गुरु तुझा काबाडी तुझी दैना कोण फेडी आता सोडोनी सकळ प्रौढी मार्गा लागी क्रमिका ऐसे वचन खडतर बोलणे गोरक्षकाते होता श्रवण मग म्हणे बोलसी आपण चावटीपणी हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदर नाथ प्रतापहीन दीन बहुत 10 वर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचतसे परित्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथून जावे वाहिले नृपसर्प दर्पे वेष्टिले शक्तिहीन झालासे हेळा पट्टणी गौड बंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपीचंद प्रतापराशी लीद गर्तीत पचवीतसे तैसा नोहे गुरु माझा हालवील सकळ ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्र ओजा करकमळी मिरवतसे अष्टभैरव महादारुण अजिंक्य देवा दानवा कारण त्यांसी बळे करूनि कंदन शरणागत आणिले पाहे केवढा मारुतसुत जेणे विजयी केला रघुनाथ मस्तकी देऊनी पर्वत उभा केला स्तंभापरी वीरभद्र प्रतापतरणी देवदानवा अजिंक्य करणी तयाचा प्राण कंठी आणुनी शरणागत तो केला 12 कळी तीव्र आदित्य तयाचा उलथोनी पाडिला रथ सकळ देव शरणागत होऊनी लोटले पायासी तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडवीत नरक क्लेशा तयाच्या वरद कृपे ऐसा आताची पाहे हे भ्रष्टा मग घेऊनी भस्मची मुठी मंत्र प्रयोग बोले होटी संजीवनी ते पियुष थाटी सकळ फळाते मिरवली
ऐसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण, जैसी तैसी ठेली होऊन, ते कानिफनाथ पाहून, मनी शंकित पै झाला, योजूनी सवे मुखपोठी, विस्मय करीत आपुले पोटी, म्हणे धन्य हा प्रताप जेठी, जगा माझी मिरविला, सकळ टाकून विरुद्ध भाषण, धावोनी दिधले अलिंगन, म्हणे धन्य तू एक निपुण, गुरुपुत्रता मिरविशी, परी ऐशा बोलता विरुद्ध बोला, माते सर्वज्ञ लाभ झाला, शोधित फिरलो जालिंदराला, ठाव लाधला तुझ पासी, या परी गोरक्ष बोले वचन, हे बोलिलासी अति अप्रमाण, माझा लाभ तुझ कारण, तुझा लाभ मज झाला, ते बोल नव्हे वाईट, दाविते झाले मार्ग चोखट, गुप्त गुरुचे उघडूनी कपाट, मार्ग दिवटा पै केला, तरी आता उत्तम झाले, दृष्टी पाहू गुरु पाऊले, ऐसे वधूनी प्रीती नमिले, एकमेका ते वेळा, या उपरी गौरनंदन, स्पर्शास्त्रमुखी जल्पुन, वृक्षा तेठी फळे नेऊन, जेथील तेथे जडियेली, मग पुन्हा करोनी नमना नमन, प्रांजळ वर्णित वर्तमान, एकमेका ते विचारून, आदेश म्हणवूनी जाताती, गोरक्ष चालिला स्त्री देशात, कानिफा गौड बंगाली जात, हेळा पट्टण लक्षुनिया पंथ, कूच मुक्काम साधितसे, परी तीव्र होऊनी अतिचित्ती, म्हणे जाताची भस्म करीन नृपती, आहा जालिंदर गुरुमूर्ती, दुखविली नष्टाने, ऐसे म्हणोनी वारंवार, परमक्रोधाचा वैश्वानर, शिखा डुलवी स्व अंगावर, आहाळूनी पाडावया, तन्याये तीव्रमती, चित्तकुंडी पावक स्थिती, प्रदीप करोनी नृप आहुती, इच्छूनिया जातसे, तच्छिष्य कटक थाटी, गमन करिता वाटो वाटी, तव हेळा पट्टण काननपुटी, जाऊनिया पोहोचला, तो वृत्तांतरायासी कळला, कानिफ आले गावाला, मग परिवारा सहित गोपीचंद वहिला, सवे सामोरा जातसे, चित्ती म्हणे मम वैभवा, योग्य दिसे महानुभावा, तरी गुरु हाची करावा, काया वाचा भावाने, 700 शिष्य कटक भारी, पूर्ण योगी ब्रह्मचारी, गजवाजी स्यंदनी स्वारी, जगा माझी मिरवतसे, सिद्ध करोनी चमू भार, शिबिकासने तुरंग अपार, अन्य मंडळी वीर झुंजार, राया सवे मिरविले, राय मस्तकी 100, चंद्राकृती देदीप्यवंत, ऐसी छत्रे वर्णिता बहुत, वाढेल ग्रंथ आगळा, 1,700 मिती, बरोबरीचे सरदार असती, तयांची छत्रे 5 असती, चंद्रार्की मिरवत, हेमतगटी झालरा शिल्पयुक्ती, छत्र कळसाची अपार दीप्ती, रत्नखचित अर्का म्हणती, तेज सांडी तू आपुले, ऐशा संपत्ती संभारेसी, ठेंगणे भाविती अमरपदासी, मार्गी चालता मांत्रिकासी, पाचारी तो नृपनाथ, म्हणती प्रारब्ध योगे करून, येथे पातले सिद्धरत्न, तरी याचा अनुग्रह घेऊन, ईश्वर भक्ती परिधानू, हा श्री गुरु आहे योग्य माते, माझी संपत्ती भूषण भरते, जगा माझी दिसे सरिते, योग्या योग्य उभयती, ना तरी गुरु मम मातेने, योजिला होता कंगालहीन, रत्नपती काच आणून, भूषणाते मिरवीतसे,
की कल्पतरूच्या बागायती कंटकतरू बाभुळवस्ती की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती काजव्याने मिरवावे मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती घृत शर्करा दुग्ध सरिती लवण कैसे वाढावे अमंगळ गल्ली कुश्चल स्थान बहुत ज्ञानी पिशाच समान तो गुरु माते मम मातेने जालिंदर योजिला अहो ती योग्य नसे संगत काय केले स्त्री जातीत परी आता उदेले उचिता उचित गुरु कानिफा आम्हासी ऐसे वधूनी मांत्रिकासी राव जातसे कटक प्रदेशी घेऊनी सवे संभारासी षोडशोपचार आदरे ऐसे परी कटक थाटी राव जाय सुगम वाटी त्या मार्गी योगींद्र जेठी जाऊन या मिळाला परी येता देखताची गोपीचंद हृदयी धडाडला अपार क्रोध परी विवेक अर्गळा अपार तेणे अक्रोध मना माझी संचरला आताची शापुनी करीन भस्म परी कार्य तैसेची राहील सुगम कोठे श्री गुरु योगद्रुम मिरवला तो कळेना परी याचे हाती कार्य सुगम उरकोनी घ्यावा मनोधर्म आधी पाहुनी गुरुचरण पद्म शासनाते मग ओपू ऐसा विचार करूनी चित्ती स्तब्ध राहिला योगींद्र जती क्रोधानळा समूळ शांती बोध लक्ष्मी स्थापितसे जैसे शस्त्रास्त्री निपुण जेवी रक्षिती प्रतापवान परी कार्य संबंधी दे दीप्यमान दर्शविती लोकाते तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावी याचे हाती मग क्रोधा नळासी दुस्तर आहुती गोपीचंद योजावा ऐसिये विचारी शब्दबोध कानिफा राहिला स्तब्ध येरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले होटी जोडो निया करसंपुटी विनवणी विनवी तसे हे महाराजा दैवयोगा मज आळशावरी गंगा वोळलासी कृपा ओघा अनाथा सनाथ करावया तुम्ही कृपाळू संत सज्जन दया भांडार शांतिरत्न ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म गृहस्थांसी कल्पावे ब्रह्मी पावला तत्वता षड्गुणासी विषयादमिता सकळ भोगूनि अकर्ता मिरवतसा जगामाजी आणि जगाच्या विषयतिमिरी ज्ञान दिवटी तेजारी मिरवूनी सुख सनाथ परी दाविते झाला महाराजा ऐसे साधक याचकमणी तुम्ही कल्पतरू कल्पना पूर्णी ऐसी ये स्थिती जान्हवी जीवनी बोळविली तमजवरुती परी श्रीरायाचे वागुत्तर ऐकुनी कानिफा मनोहर तेणे चित्तशक्ती तरुवर आनंद शांती मिरवली देही क्रोधाचा वैश्वानर पेटवा घेत होता अपार तरी राव उत्तराचे सिंचन नीर होताची शांती वरियेली मग रायासी धरूनी करी बैसविला स्वशेजारी मग बोलत वागुत्तरी कुशळ असा की महाराजा म्हणे राया अनुचित केले परी तव भाग्य सबळ पाहिले तेणे करूनी शांती ते वरिले मम मानसे महाराजा ना तरी अनर्थासी गाठी पडत होती प्राणासी मिठी परी तव भाग्य उत्तराचे देठी शांती फळे मिरवली तरी आता असो कैसे वेगी चाल पट्टणास तेथे सकळ इतिहास निवेदीन तुझराया मग बैसुनी शिबिकासनी
कटकासह ग्रामासी येवोनी राये राजसदना आणोनी कनकासनी वाहिला तरी प्रीती करूनी षोडशोपचारे पूजिला मुनी हेमरत्नी आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलतसे हे महाराजा योग संपत्ती कामना वेधली माझे चित्ती अनुग्रही चोज घेऊन निगुती सनाथपणी मिरवावे ऐसी वेधक कामना चित्ती प्रथम भागी मिरवत होती त्यात उदेली कोपयुक्ती वैश्वानर शिखाते तेणे आनंदोनी उदयाचा तरू वोळलासे योगधीरू मग पुढे वासना फळकारू प्रेरावयाते पावला नृप म्हणे अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान ना तरी भययुक्त भिरडपूर्ण चित्त तरुते स्पर्शितसे तरी प्रांजळ करूनी माते कृपे ओपूनी अनुग्रहाते आपुला साय म्हणोनी सरते तिही लोकी मिरवावे कानिफा म्हणे नृपा ऐक मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक घेऊ पाहसी भावपूर्वक परी तुवा भावनासिला जैसे दुग्ध पवित्र गोड परी लवण स्पर्शिता परमद्वाड तेवी तू ते घडूनी बिघड आले आहे महाराजा अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परी ज्याचा अनुग्रह मजसी तो तू स्वामी महाकर्तेसी अश्वविष्ठेत स्थापिला परी तुझे आयुष्य लाग पूर्व पुण्याचा होता योग म्हणोनी क्रोधानळ मग शांती दरी दडाला हो ना तरी महाराज जालिंदर प्रळय काळीचा वैश्वानर तुझे वैभवाचे अपार नीर भस्म करिता क्षणार्धे जयाच्या प्रतापाची सरी कोण करी बोल वागुत्तरी जेणे स्वर्ग देवतांची थोरी झाडो झाडी लाविली मग साध्यंत वराची कथा तया नृपाते सांगता तेणे ही सकळ ऐकूनी वार्ता भय उदेले चित्तात अंगी रोमांच आले दाटून शरीरी कापरे दाटले पूर्ण मग धरोनी त्याचे चरण नम्रपणे विनवीतसे म्हणे महाराजा योगवित्त घडूनी आले ते अनुचित तरी आता क्षमा उचित प्रसाद करा दासावरी या ब्रह्मांड मंडपात मज एवढा कोणी नाही पतित आहा ही करणी अघटित घडूनी आली मज लागी परी सदैव माये परी शांती वरावी हृदयांतरी बहु अन्याय होता किशोरी अहिताते टेकेना तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात अमृतोपम मानूनि चित्त कृपा उचित दर्शविता जैसा झाडा घातला घाव एकी लावणी केली अपूर्व परी उभयता एकची छाव मिरवू शकेल जैशी का की सरिता पात्री निरओघी धुती पूजिती मळसंगी परी एकची तो उभय प्रसंगी मिरवली की सरिता ते की तस्करा होता घरात रिघावा त्यासही प्रकाश देई जैसा दिवा तन्याये संत भावा मिरवू जात महाराजा तरी आता असो कैसे क्षमा बोढण करी आम्हास दुष्कृत सरिता प्रवाही विशेष ओढूनी काढी महाराजा ऐसे ऐकुनी तयाचे वचन नाभी म्हणे गजकर्ण नंदन तया राया लागी सवे घेऊन स्वशिबिराते पातला परिहा वृत्तांत ऐकूनी परिचारिका धावल्या तेथूनी त्यांनी जाऊनी सकळ युवती लागोनी मैनावती ते सांगितले हे मायवो भक्ती संपादनी
जालिंदर गुरु तुम्हा लागुनी परितयाची राये विपत्ती करूनी मही गर्तेत मिरविला तेही अश्वविष्ठेत टाकिला आहे दशवर्षात ही राजदरबारा ऐकूनी मात तुम्हा आम्ही निवेदिले म्हणाल कैसी कळली मात तरी जालिंदराचा आला सुत अपार वैभव कानिफानाथ विद्यार्णव दुसरा तरी तयाचे वैभव पाहून शेवटी नटला अपुला नंदन परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेणेची आता रावतयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी तेथे घडेल जैसे परी तैसे वृत्त सांगू पुढे ऐसे सांगता युवती हृदयी क्षोभली मैनावती परिपुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हेलावे येरीकडे नृपनाथ मुनी शिबिरा जाऊन त्वरित उत्तम अगारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरियेले सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान जेथील तेथे अर्थ पुरवून संगोपन करीतसे जैसे दुर्वासा अतिथी सकळ सेवे आराधी कौरव पाळ तन्याये हा भूपाळ नाथा लागी संबोखी असो ऐसे सेवे प्रकरणी अस्तास गेला वासरमणी मग राया ते आज्ञा देऊनी बोळविला सदनाते राव पातला सदना प्रती परियेताची वंदिली मैनावती मग झाला वृत्तांत तिये प्रती निवेदिला रायाने वृत्तांत निवेदुनी तिजसी तुवा जाऊनी शिबिरासी युक्ती प्रयुक्ती बोधूनी त्यासी महाविघ्ना निवटावे मग अवश्य बोलूनी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती शीघ्र येऊनी शिबिरा प्रती कानिफनाथ मिरवला वंदूनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ कोण तुम्ही वरिला अर्थ नाथ पंथी मिरवावया तरी या नाथ पंथिका मीही मिरवते महिलोका तरी मम मौळी वरद पादुका श्री जालिंदराची मिरविते ऐसी ऐकोनी तियेची वाणी बोलता झाला कानिफ मुनी ऐसी असूनी बरवी करणी जालिंदराते मिरविली तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अश्वविष्ठेत मैनावती म्हणे श्रुत आजी झाले महाराजा मग आपुली कथा मुळापासुनी तया नाथासी निवेदूनी हे स्वसुता हाती झाली करणी मज न कळता महाराजा तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम परिरायाचे दुष्टकर्म टाळूनी सुपंथ मिरविका ऐसे सांगुनी तया प्रती मोहो उपजला अतिचित्ती मग म्हणे श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात म्हणशील सुताचे हाते करून कान करीसी दृश्यमान परी नेणो जालिंदराचा कोपाग्न धाव घेईल पुढारा तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षुनिया अपुल्या भाच्या प्रती दृश्य करूनी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाच्या वरिका मग या ब्रह्मांड मंडपात कीर्तिध्वज अतिलखलखित हेळावूनी परमलोकात कीर्तिध्वज फडकेल ऐसे बोलू नियातया प्रती मग उठती झाली मैनावती त्यानेही नमुनी परमप्रीती बोळविले भगिनी ते पूर्ण आश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण इच्छी पूर्ण श्री गुरुचरण पाहूनी जाण सकळ संशय सोडी का ऐसी आश्वासुनी माता
श्रीनाथ झाला बोळविता असो मैनावती तत्वता नमुनी आली सदनासी स्वसुता ते पाचारून सकळ सांगितले वर्तमान मग सकळ भयाचे दृढासन भंगित झाले तत्क्षणी जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफनाथ ऐसा सकळ सांगूनी वृत्तांत भयमुक्त तो केला असो आता येथून पुढिले अध्यायी धुंडी नंदन नरहरिवरदे श्रोत्या कारण मालू निवेदिल गुरुकृपे स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर षोडशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्त।